नमस्कार मित्रांनो, एम.एच. नर्सिंग इन्फोमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी आहे संदीप आणि आज आपण पाहणार आहोत DHS म्हणजेच सार्वजनिक आरोग्य विभागाबाबत सर्व माहिती. तर बघा मंडळी, आता DHS ची वॅकन्सी येणार आहे हे तर तुम्ही ऐकलंच असेल. ओके, तर जे नवीन पासआउट नर्सिंग विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. DHS आणि DMAR मधील फरकच त्यांना अजून पूर्णपणे माहिती नाहीये. तर चला तर मग सुरू करूया. तर बघा मंडळी, DHS म्हणजे काय? म्हणजेच डायरेक्टरेट ऑफ हेल्थ सर्व्हिसेस हा झाला DHS चा लॉंग फॉर्म. आणि DHS हे पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र म्हणजेच सार्वजनिक आरोग्य विभाग, बरोबर. सार्वजनिक आरोग्य विभाग जो आहे त्याच्या अंतर्गत DHS काम करत असतं. प्रामुख्याने ग्रामीण भागातील सेवा पुरवणे हा या विभागाची मुख्य जबाबदारी असते. त्याच्यामध्ये माता व बाल आरोग्य, आपत्कालीन सेवा, रोग प्रतिबंधात्मक कार्यक्रम राबवणे आणि लसीकरण हे मुख्य त्यांचे कार्य आणि जबाबदारी असते. ओके, म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक म्हणजेच प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अशा पद्धतीची आरोग्य सेवा DHS मार्फत पुरवली जाते. ओके, तर बघा, प्रामुख्याने DHS मध्ये 8 प्रशासकीय मंडळे आहेत. ओके, म्हणजेच आपण त्याला डेप्युटी डायरेक्टर सर्कल्स, DHS सर्कल म्हणतो, आरोग्य विभाग थोडक्यामध्ये, है ना. त्याच्यामध्ये बघा, ठाणे सर्कल, नाशिक सर्कल, पुणे, कोल्हापूर सर्कल, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अकोला सर्कल आणि नागपूर सर्कल असे टोटल 8 त्या ठिकाणी सर्कल आहेत. तर तुम्हाला ज्या वेळेला फॉर्म सुटतात, बरोबर आहे, ज्या वेळेला आपण परीक्षेसाठी फॉर्म भरतो, तर या मंडळांपैकी आपल्याला एकाच मंडळामध्ये एक्झाम देता येते. फॉर्म तुम्ही भरू शकता एकापेक्षा जास्त मंडळामध्ये, परंतु पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक्झाम ही एकाच दिवशी असते, वेगवेगळ्या शिफ्टमध्ये असते. त्याच्यामुळं तुम्हाला एक्झाम ही एकाच ठिकाणी देता येते. फॉर एक्झाम्पल, जर मला ठाणेमध्ये जॉब करायचा आहे, ओके, तर मग मला ठाणे सर्कलचाच फॉर्म त्या ठिकाणी फिल करावा लागणार. आलं लक्षात? ठाणे सर्कलमध्ये ठाणे, पालघर आणि रायगड हे 3 जिल्हे येतात. नाशिक सर्कलमध्ये नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर हे 5 जिल्हे या ठिकाणी येतात. पुणे सर्कलमध्ये पुणे, सोलापूर आणि सातारा हे 3 जिल्हे त्याच्या अंतर्गत येतात. म्हणजे आपण जर पुणे सर्कलमध्ये फॉर्म भरला तर आपल्याला पुणे, सोलापूर आणि सातारा या पूर्ण 3 जिल्ह्यांच्या जी बाउंड्री आहे किंवा जे काही सर्कल आहे त्याच्यामध्ये असलेले सगळे RH, SDH, DH, ओके, महिला हॉस्पिटल्स किंवा स्पेशालिटी हॉस्पिटल जे काय असतील त्याच ठिकाणी आपल्याला पोस्टिंग मिळत असते. हे नीट लक्षात घ्या. कोल्हापूर सर्कलमध्ये कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे 4 जिल्हे येतात. छत्रपती संभाजीनगर आहे, जालना, परभणी आणि हिंगोली हे 4 जिल्हे येतात. लातूर सर्कलमध्ये लातूर, उस्मानाबाद, बीड आणि नांदेड हे 4 जिल्हे त्या ठिकाणी लातूर मंडळामध्ये येतात. अकोला मंडळामध्ये अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ, ओके, हे 5 जिल्हे त्या ठिकाणी येतात. आणि नागपूर सर्कलमध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, ओके, हे या ठिकाणी 6 जिल्हे नागपूर विभागामध्ये येतात. तर तुमच्या मनामध्ये कसलीही शंका नाही पाहिजे की आपल्याला नोकरी ज्या ठिकाणी करायची आहे, ज्या जिल्ह्यामध्ये करायची आहे, कुणाला आपल्या गावच्या ठिकाणी करायचे असते, कुणाला जिल्ह्याच्या ठिकाणी करायचे असते, काहींना पुणे किंवा मुंबई या ठिकाणी करायचे असते. त्यांनी त्या सर्कलमध्येच त्यांना फॉर्म भरावा लागतो DHS मध्ये. ओके, मी तुम्हाला आताच सांगितलं की महाराष्ट्रातील आरोग्य सेवेची रचना तुम्हाला मी त्या ठिकाणी सांगितली. आता तुमची पोस्टिंग कुठं कुठं होऊ शकते? तर बघा, DHS मध्ये साधारणतः जी आरोग्य सेवा आहे ती प्राथमिक स्तरावरून तृतीय स्तरावर पर्यंत दिली जाते. ओके,
तर या ठिकाणी बघा आपण खालून बघू प्राथमिक स्तरापासून. प्राथमिक स्तर त्याच्यामध्ये थोडक्यात काय येतं तर PHC येते है ना. प्रायमरी हेल्थ सेंटर्स आहेत आणि सब सेंटर आहेत. सब सेंटर्स येतात. आता हे आरोग्य विभागाच्या अंतर्गतच येतात, परंतु याची जी भरती आहे ती ZDच्या माध्यमातून होत असते. ओके. आपण आता GNM ज्यांचं झालं आहे, BS नर्सिंग ज्यांचं झालेलं आहे त्यांना या ठिकाणी पोस्टिंग मिळत नाही, हे लक्षात घ्या. ज्यांचं ANM कोर्स पूर्ण झाला आहे किंवा LHV झालेला आहे त्यांनाच या ठिकाणी पोस्टिंग मिळतं. त्याची देखील परमनंटची रिक्रुटमेंट आहे. सरळ सेवा भरती ही ग्राम विकास विभागाच्या अंतर्गत निघते. ओके. तर या ठिकाणी आपल्याला स्टाफ नर्स म्हणून काम करण्याची संधी मिळत नाही. तर मिळते कुठं? सेकंडरी आणि टर्शरी लेवलला. ओके. सेकंडरी लेवलला काय आहे तर RH आहेत, म्हणजेच काय तर रुरल हॉस्पिटल्स, म्हणजेच काय तर ग्रामीण रुग्णालय, आणि SDH म्हणजे सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, उपजिल्हा रुग्णालय. या 2 ठिकाणी तुम्हाला ग्रामीण भागात कार्य करण्याची संधी मिळते. आणि जे टर्शरी लेवलचे हॉस्पिटल आहेत म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल म्हणून आपण ज्यांना ओळखतो, जिल्हा रुग्णालय, ओके, ते देखील या म्हणजे टर्शरी लेवलला येतात. त्याच्यामध्ये सिव्हिल हॉस्पिटल्स असतात, म्हणजेच DH, काय ठिकाणी महिला हॉस्पिटल असतात, ह्युमन हॉस्पिटल, आणि काय ठिकाणी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल असतात, जसं की नाशिकचं आहे आणि अमरावतीचं आहे. ओके. या ठिकाणी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स आहेत. तर लक्षात आलं मंडळी, तुम्हाला BHS मध्ये जर जॉब करायचा असेल तर तुम्हाला RH, SDH, ओके, आणि जिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालय या ठिकाणी तुम्हाला नोकरी करण्याची संधी उपलब्ध होते. आता नोकरी मिळवायची कशी? ओके. तर याच्यासाठी काय आहे पात्रता ते आपण बघूया. तुमचं GNM कोर्स कंप्लीट पाहिजे किंवा BS नर्सिंग है ना, बेसिक BS नर्सिंग 4 वर्षाचा कोर्स असतो. त्या दोन्हीपैकी तुमचं एक कोर्स पूर्ण पाहिजे. नुसता कोर्स करून उपयोग आहे का? तर नाही. कोर्स केल्यानंतर तुम्ही काय केलं पाहिजे? जी MNCची नोंदणी आहे, रजिस्ट्रेशन आहे, रजिस्ट्रेशन तुमचं कंप्लीट हवं. ज्यांचं रजिस्ट्रेशन झालं त्यांचं रिन्युअल देखील त्या ठिकाणी करून घ्यायचं आहे. रिन्युअल हे मस्ट इम्पॉर्टंट आहे. ओके. आता या 2 गोष्टी तुमच्याकडे असतील म्हणजे तुम्ही पात्र देखील आहात आणि तुम्ही एलिजिबल देखील आहात, कारण तुमचं MNCची नोंदणी झालेली आहे. जे फ्रेशर्स आहेत, ओके, त्यांनी जर MNCची नोंदणी केलेली नसेल तर ती करून घ्यायची आहे. नंतर काय होतं तर नंतर या ठिकाणी एक्झाम येते, रिक्रुटमेंट येते. आता ह्या वर्षी मे बी MPSC थ्रू होणारच आहे एक्झाम असं दिसतंय. आपण बोलूया त्या विषयावरती पुढं. ओके. तर एक्झाम पॅटर्न कसा असतो? CBT टेस्ट असते, कम्प्युटर बेस्ड टेस्ट असते, ऑनलाईन एक्झाम असते. ओके. एकाच दिवशी एक्झाम कंडक्ट केली जाते पूर्ण राज्यामध्ये. ओके. त्याच्यामुळे तुम्ही एकाच पोस्टला अर्ज करू शकता आणि जरी वेगवेगळ्या तुम्ही सर्कलला अप्लाय केलेलं असेल तरी तुम्ही एकाच सर्कलला एक्झाम देऊ शकता, हे लक्षात घ्या. आणि याचे जे सिलेक्शन आहे ते फक्त मेरिट बेस्ड सिलेक्शन आहे, कोणतेही त्या ठिकाणी इंटरव्ह्यू वगैरे घेतला जात नाही. आलं लक्षात? तर बघा, परीक्षेचं स्वरूप कसं असतं? 100 क्वेश्चन असतात या ठिकाणी. 200 मार्क्सची एक्झाम असते. एका प्रश्नाला 2 मार्क्स या ठिकाणी असतात. तर नर्सिंग विषयावरती म्हणजे आपलं प्रोफेशनलवरती टेक्निकल जे प्रश्न आहेत ते 80% त्या ठिकाणी DHS मध्ये विचारले जातात. म्हणजेच 80 प्रश्न तुम्हाला 160 मार्कांना या ठिकाणी विचारले जातात. आणि इतर विषय जे आहेत ते 20% म्हणजेच काय, मराठी ग्रामर असेल, इंग्लिश ग्रामर असेल, GK असेल, रिजनिंग असेल, मॅथ्स असेल, हे तुम्हाला प्रत्येकी 5-5 प्रश्न या ठिकाणी येऊ शकतात. ओके. तर अशा पद्धतीनं हा परीक्षेचं स्वरूप या ठिकाणी असते. म्हणजेच नर्सिंगचे 80 प्रश्न आणि 20 प्रश्न आहेत ते इतर, असे तुम्हाला 100 प्रश्न हे 200 मार्क्सला विचारले जातात. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे 20% आहे ना, हे खूप इम्पॉर्टंट आहे. याच्याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका.
हे मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर याच्यापासून आपण बरीच वर्ष झालं थोडंसं लांब गेलेलो असतो है ना. GK, बुद्धिमत्ता याचं तुम्हाला काय करायचं आहे, स्पेशली प्रॅक्टिस करायचं आहे. कारण जे मेरिट आहे ना, ते मेरिट ह्याच्यावरतीच तुमचं फिक्स होतं. तुमचं सिलेक्शन आहे ते इथं जर तुम्ही चांगल्या पद्धतीने मार्क्स घेतले तर तुमचं सिलेक्शन 100% त्या ठिकाणी होणारच आहे. कारण टेक्निकलचा विषयाचा आपल्याला अभ्यास झालेला असतो, आपल्याला फक्त रिव्हिजन करण्याची आवश्यकता त्या ठिकाणी असते. मी तुम्हाला सांगितलं की 80 प्रश्न आहेत ते पूर्ण नर्सिंग विषयावर आहेत. त्याच्यामध्ये पूर्णच आहे आपलं FON पासून सुरुवात जी आहे ती पूर्ण ॲनाटॉमी, FON, मेडिकल सर्जिकल, मिडवायफरी, पिडियाट्रिक, कम्युनिटी, न्यूट्रिशन, नंतर सायकॅट्रिक आहे, सोशिओलॉजी आहे. जे काही नर्सिंगला सब्जेक्ट आहेत त्यापैकी कोणत्याही सब्जेक्टमधून प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातील हे लक्षात घ्यायचं आहे. इतर विषयामध्ये मराठी ग्रामर आहे, इंग्लिश ग्रामर आहे, GK आहे, मॅथ आहे. याचं तुम्हाला प्रॅक्टिस नक्कीच करायचं आहे. आता हे सगळं झालं, आता मेन विषय आहे ना, पगार किती मिळणार, पेमेंट किती मिळणार. तर या ठिकाणी बघा 7व्या वेतनाच्या आयोगानुसार S13 जे पे मॅट्रिक्स आहे त्याच्यानुसार आपल्याला पेमेंट मिळतं. त्याचं बेसिकची सुरुवात 35,400 पासून होते ते 1,12,400 पर्यंत बेसिक असतं. हे बेसिक 35,400 प्लस DA है ना, चालू सरकारी दरानुसार DA आणि प्लस थोडेफार अलाउन्स असतात, ते मिळून आपल्याला पूर्ण सॅलरी त्या ठिकाणी मिळते. तर आता सॅलरी कशी मिळते, आता कसं असतं, 3 शहरांचं वर्गीकरण म्हणजे 3 याच्यामध्ये केलेलं असतं आहे ना, XYZ आपण म्हणतो. 3 शहरांचे दर्जे असतात. त्याच्यामध्ये काय केलं जातं, फक्त HRAचा जो टक्केवारी आहे ती वाढवली जाते. आता बघा ZCT म्हणजे काय असतं, ZCT म्हणजे ग्रामीण भाग असतो पूर्ण तालुका लेवल वगैरे, तिथं RH आणि SDHला आपण काम करतो. त्या ठिकाणी HRA किती आहे, 9% आहे. बाकी तुमचं पेमेंट सगळं सेम राहतं आणि हे सगळं मिळून तुमचं जवळपास 60,000 ते 65,000च्या आसपास पेमेंट तुम्हाला मिळतं. YCT आहे म्हणजे पुणे, नाशिक सारख्या जे काही मेट्रो सिटीज आहेत त्या ठिकाणी हे HRA जो आहे तो 18% मिळतो. ओके, त्या ठिकाणी तुमचं पेमेंट जवळपास 70,000च्या आसपास तुम्हाला मिळतं. आणि एक सिटीमध्ये फक्त मुंबई शहराचं समावेशन त्या ठिकाणी आहे. मुंबई आणि आजूबाजूची उपनगरं आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला HRA जो आहे जवळपास 27% HRA मिळतो आणि पेमेंट हे जवळपास 75,000 ते 80,000च्या घरात तुम्हाला मिळतं. आता बघा डॉक्युमेंट काय काय लागणार आहे त्यासाठी. ओके, तर आता हे महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत. पूर्ण डॉक्युमेंटची नेक्स्ट स्लाइडमध्ये आपण बघूया. ऑल इयरचे मार्कशीट आहे, तुमचं GNM असेल किंवा BSc असेल त्याचे पूर्ण 3 वर्षाचे किंवा 4 वर्षाचे तुमचे जे मार्कशीट आहेत ते त्या ठिकाणी लागतील. त्यासोबत डिप्लोमा किंवा डिग्री सर्टिफिकेट जे काय असेल ते तुमचं लागेल. MNCचं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी तुमचं लागणार आहे, विथ रिन्युअल आहे, म्हणजेच नूतनीकरण केलेलं असलं पाहिजे. जे फ्रेशर्स आहेत त्यांना रिन्युअल लगेच करता येत नाही, 5 वर्ष झाल्याच्या नंतरच त्या ठिकाणी रिन्युअल होणार असते. नंतर कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी, जे कॅन्डिडेट कास्टमध्ये मोडतात त्यांना कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी हे लागतं. आणि नॉन क्रिमिलेअर हे एक खूप महत्त्वाचा विषय आहे. ज्या स्टुडंटनी ह्या वर्षाचं, आता एप्रिल महिना सुरू आहे, तर तुम्ही आत्ता नॉन क्रिमिलेअर काढून घ्यायचं आहे. ओके, तुमचं नॉन क्रिमिलेअर हे व्हॅलिड असलं पाहिजे. जुनं पुराणं नॉन क्रिमिनल त्या ठिकाणी चालत नाही. तुम्हाला त्या ठिकाणी कोणत्याही आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. ओके, जर तुमच्याकडं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नसेल तर आत्ताच तुम्ही काय करा की नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नसेल तर लगेच काढून घ्या. ओके, आणि डोमिसाइल ऑफ महाराष्ट्र हे तर लागणारच आहे. आणि हे सगळे जे हे महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत, बाकी डिटेल डॉक्युमेंट आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये बघूया. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी ह्याच्या सगळं म्हणजे मूळ प्रती ओरिजिनल जे आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी दाखवावे लागतात. आता हे 2023ला जी एक्झाम झाली होती त्याच्यामधलं हे जे डॉक्युमेंट आहेत ते त्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो, माहिती असावं म्हणून. आणि एक महत्त्वाच्या ठिकाणी बघा, पुरुष उमेदवार जे आहेत है ना, ब्रदर्स जे आहेत, त्यांना या ठिकाणी DHSमध्ये कसं असतं 90:10 असं प्रमाण या ठिकाणी असतं. म्हणजे जर 100 पोस्ट असतील तर त्याच्यामधल्या 90 फिमेल असतात आणि 10 असतात ते मेल या ठिकाणी भरती केले जातात. त्याच्यामुळं जे मेल नर्सेस आहेत, मेल स्टुडंट आहेत, त्यांनी अप्लाय करताना, फॉर्म भरताना है ना, सर्कलमध्ये व्यवस्थित बघून घ्यायचं आहे की मेलसाठी किती जागा आहेत है ना, आपली कॅटेगरी कोणती, मेलच्या कॅटेगरीमध्ये
आपल्याला किती वाव आहे किंवा कोणत्या सर्कलला जास्त जागा आहेत मेलच्या, त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, अप्लाय करावं लागेल. आता शैक्षणिक अर्हता आपण बघितलेली आहे. त्यातले महत्त्वाचे डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगतो. जे आपला कोर्स केलेला आहे, व्यावसायिक, शैक्षणिक, तांत्रिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका. ओके, पदाच्या आवश्यकतेनुसार अनुभव प्रमाणपत्र, शैक्षणिक. आपल्याला एक्सपिरियन्स लागत नाही, स्टाफ नर्सेसला एक्सपिरियन्सची गरज नाही. कास्ट सर्टिफिकेट सांगितलं. वयाचा पुरावा म्हणून तुमच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला, जन्माचा दाखला किंवा माध्यमिक शाळांचे परीक्षेचे प्रमाणपत्र आवश्यक आहे ना. 10वीचे शाळा सोडल्याचं किंवा 10वीचे तुमच्याकडे मार्कशीट पाहिजे किंवा जन्माचा दाखला पाहिजे. नॉन क्रिमिनल तुमच्याकडं गरज असेल तर पाहिजे. महाराष्ट्र डोमिसाईल पाहिजे. संगणक हाताळणी म्हणजेच त्या ठिकाणी काय MSCITचं सर्टिफिकेट त्या ठिकाणी गरजेचं आहे. जिल्हा रोजगार कार्यालयात जर तुम्ही नोंदणी केलेली असेल, त्याचा नोंदणी क्रमांक किंवा त्याचं जे प्रमाणपत्र असतं ते त्या ठिकाणी लागेल. आता जे प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन है ना, किंवा स्पोर्ट्समध्ये जे खेळाडूमध्ये जे असलेले आहेत कॅन्डिडेट आहेत, त्यांना त्याचं सर्टिफिकेट त्या ठिकाणी लागणार आहे. जे दिव्यांग आहेत है ना, हँडिकॅप नाही म्हणू शकत आपण, पण दिव्यांग उमेदवार जे आहेत त्यांना जिल्हा शल्यचिकित्सक CS यांचं किंवा त्यांच्या वैद्यकीय मंडळाचं 40% पेक्षा जास्त असलेलं टक्केवारी असलेलं कायमस्वरूपी दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र पाहिजे. अनाथ जे कॅन्डिडेट असतील त्यांचं देखील त्या ठिकाणी सक्षम प्राधिकाराचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांनी, आता हा एक मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, जे कॅन्डिडेट ऑलरेडी इतर डिव्हिजनमध्ये, आपण जे बघितलं की इतर डिव्हिजनमध्ये कार्यरत आहेत, असे कॅन्डिडेट काय करतात, त्यांची बदली होत नाही लवकर 5 वर्ष. तर तसं म्हणजे काय, तर दुसऱ्या आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणची एक्झाम देण्यासाठी फॉर्म भरतात. परंतु त्यांनी अशा प्रकारचा फॉर्म भरण्याच्या पूर्वी है ना, त्यांच्या विभाग प्रमुखांची काय केलं पाहिजे, परवानगी घेतलेली पाहिजे. म्हणजेच काय, तर NOC त्या ठिकाणी घेतलेली पाहिजे. म्हणजे जर उद्या रिक्रुटमेंटची ॲड निघाली तर तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या संस्था प्रमुखांना, म्हणजे तुमचे MS असतील, तुमचे CS असतील, त्यांच्याकडे तुम्हाला काय करायचं आहे, अर्ज द्यायचा आहे की मला ह्या शासनाची जाहिरात जो आहे त्याचा संदर्भ देऊन की मला या पदासाठी ह्या विभागामध्ये फॉर्म भरायचा आहे, तर मला अर्हता प्रमाणपत्र मिळावे. ओके, म्हणजे काय होईल, जर तुमचं सिलेक्शन पुन्हा त्या ठिकाणी झालं, तुमची सेवा जी आहे ती काय केली जाईल, कंटिन्यू केली जाईल. ओके, फक्त काय होईल, तुम्ही तिथं त्या ठिकाणी 0 सिनियरिटीवरती पकडलं जाईल तुम्हाला. म्हणजे नवीन मंडळात तुमचं सिलेक्शन झालं, फॉर एक्झाम्पल तुम्ही जर नागपूर मंडळामध्ये आहात है ना, आता एक्झाम तुम्ही दिली आहे, नागपूरला तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, पण तुम्हाला यायचं आहे कुठं, पुणे डिव्हिजनला तुम्हाला यायचं आहे. तर नागपूरमध्ये तुम्ही ज्या हॉस्पिटलला असाल तिथले काय करायचे, तुम्हाला NOC घ्यायची आहे, तिथल्या DD ऑफिसची NOC घ्यायची आहे सगळ्यात महत्त्वाचं. आणि NOC घेतल्यानंतर तुम्ही फॉर्म भरायचा आहे, एक्झाम द्यायची आहे. सिलेक्शन जर तुमचं झालं तर त्या NOCच्या बेसवर तुम्ही काय होणार, पुण्याला येणार तुम्ही है ना. तर राजीनामा द्यायची आवश्यकता नाही, तिथून तुम्हाला रिलीव्ह केलं जातं आणि पुणे या ठिकाणी नवीन या ठिकाणी तुमचं ज्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला जॉईन करून घेतलं जातं. त्यामुळे हे सर्टिफिकेट खूप महत्त्वाचं आहे. नेक्स्ट, आत्महत्याग्रस्त शेतकरी यांचे पाल्य असल्यास त्याबाबत सक्षम प्राधिकारी यांनी दिलेलं प्रमाणपत्र, EWS आणि इतर आवश्यक ती कागदपत्रे. ओके, आणि महत्त्वाचं काय, अर्ज भरताना वरील सर्व मूळ प्रमाणपत्र म्हणजे तुमच्याकडे ओरिजिनल असणं खूप खूप महत्त्वाचं आहे. ओके, हे सगळे डॉक्युमेंट आहेत, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. अशा प्रमाणे काय करा, डॉक्युमेंट सर्व सिलेक्ट करून ठेवा. आता सोमवारीच बघा मंत्रिमंडळाची बैठक या ठिकाणी कॅबिनेट झालेली होती आणि त्या ठिकाणी काही निर्णय घेण्यात आलेले आहेत नवीन भरती प्रक्रियेबाबत. तर त्याच्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे काय आहेत बघा. आता शासनाला काय करायचं आहे, जे मी तुम्हाला सांगतो, भरती प्रक्रिया आहे जी काय करायची आहे, सुटसुटीत करायची आहे, सक्षम आणि उमेदवारांच्या दृष्टीने सुलभ व्हावी यासाठी पदभरती प्रक्रियेत सुधारणा करण्यास त्या ठिकाणी काय केलेलं आहे, मान्यता त्या ठिकाणी कॅबिनेटमध्ये दिलेली आहे. आता बघा याच्यामध्ये काय दिलेलं आहे, संयुक्त परीक्षा योजना. काय केलंय, संयुक्त म्हणजेच काय, कंबाईन एक्झाम या ठिकाणी शासन घेण्याचा विचार करते. त्याच्यामध्ये नव्याने 18 सेवा है ना, 18 सर्व्हिसेस आणि 93 संवर्गाचा म्हणजे 93 संवर्गाचा समावेश होणार. आता ज्या 18 सेवा आहेत त्याच्यामध्ये आरोग्य सेवा असणारच आहे आणि त्याच्यामध्ये नर्सिंगचा पद जे आहेत ते देखील त्या ठिकाणी असण्याची 99%
शक्यता आहे. ओके. त्याच्यामुळं आपल्याला याच्या पद्धतीनं सुद्धा आपल्याला तयार राहणं गरजेचं आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर निपुण सेतू पोर्टल सुरू करण्यास मान्यता. म्हणजेच काय केलंय त्यांनी थोडक्यात, आता आपण गव्हर्नमेंटला फॉर्म भरलेला आहे, कंबाईन एक्झाम होणार आहे, है ना. म्हणजे जर एखादा कॅन्डिडेट गव्हर्नमेंटमध्ये जर नाही लागला तर तो जर वेटिंगला असेल तर त्याला काय करायचंय, निपुण सेतू पोर्टलच्या नियमानुसार, ते नियम आपल्याला भविष्यात कळतीलच, परंतु थोडक्यात सांगतो की त्यांना कुठेतरी सेमी गव्हर्नमेंटमध्ये किंवा प्रायव्हेटमध्ये त्या ठिकाणी जॉबची अवेलेबिलिटी त्या ठिकाणी होणार आहे. नेक्स्ट आहे, आता याच्यामध्ये बघा काय दिलेलं आहे, नवीन सेवा संयुक्त परीक्षांचे आयोजन सुसूत्रीकरण होणार. बरोबर आहे. या ठिकाणी बघा मी तुम्हाला सांगितलं. आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, जे गट क संवर्ग आहेत, आपलं नर्सिंगचं गट क आहे, त्याच्यामध्ये प्रशासकीय आणि तांत्रिक या गटात वर्गीकरण केले. बरोबर. प्रशासकीयमध्ये जे आहेत ते सगळे ऑफिशियल जे पदं आहेत ती येतात, आणि तांत्रिकमध्ये या ठिकाणी नर्सिंग असेल किंवा जे पॅरामेडिकल जे पदं आहेत ते त्या ठिकाणी येतात. त्याच्यामुळं 100% नर्सिंग सुद्धा यात त्यांनी पकडलेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. या ठिकाणी दिले बघा 221 तांत्रिक संवर्गाचे, 221 मध्ये नर्सिंग 100% असलंच पाहिजे. 30 गट याकरता स्वतंत्र व अधिक कार्यक्षम भरती प्रक्रिया राबवण्यात येणार. अजून एक महत्त्वाचं तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं आहे मला, या सर्व सुधारणांमुळे पदभरतीसाठीच्या परीक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणजे गव्हर्नमेंटला काय करायचं आहे, मॅन पॉवर तर पाहिजे, परंतु एकच कंबाईन एक्झाम त्या ठिकाणी घ्यायची आणि त्यातूनच काय करायचं आहे, वेगवेगळे जे डिपार्टमेंट आहेत त्यामध्ये पदभरती प्रक्रिया राबवायची आहे. ओके. त्या ठिकाणी बघा म्हटलेलं आहे समान संवर्गांसाठी. समान संवर्ग म्हणजे कुठले, आता नर्सिंगचं पद जे आहे, स्टाफ नर्सचं जे पद आहे ते DHS मध्ये देखील आहे, DMAR मध्ये देखील आहे, है ना. परत ESIS मध्ये देखील आहे, आयुष मध्ये देखील आहे. तर काय करायचं आहे, यांना समान निकष आहेत, है ना. म्हणजे रिक्रुटमेंट रूल जे आहेत ते सेम आहेत. परत डॉक्युमेंट साठी पण देखील काय करणार आहेत, पडताळणीसाठी सुलभता, निवड प्रक्रियेतील सुसूत्रीकरण आणि तंत्रज्ञान आधारित प्रणालींचा वापर यामुळे शासनाची पदभरती व्यवस्था अधिक सक्षम होईल. म्हणजेच काय मित्रांनो, तर बघा याचा अर्थ असा निघतो, आपल्याला आता इथून पुढे DHS DMAR अशी वेगवेगळी पदभरती बघायला मिळेल का नाही याच्यामध्ये शंका आहे. मी माझं मत मांडत आहे या ठिकाणी कुठल्याही गव्हर्नमेंटचं अजून लेटर आलेलं नाही, परंतु हे जे काही मंत्रिमंडळ निर्णय झालेले आहेत त्याच्यातून असं लक्षात येतं की या ठिकाणी एकच एक्झाम होईल, ते DHS साठी असो DMAR असो, ज्या वॅकन्सी ज्या पद्धतीमध्ये असतील तशी पदं तुम्हाला काय करणार आहेत, पदभरती त्या ठिकाणी होणार आहे. आणि याच्यामध्ये काय होणार आहे की जास्त तुम्हाला चान्स जो आहे तो चांगला चान्स आहे, तो म्हणजे कुठलीही पोस्ट काढण्याचा तुम्हाला मिळणार आहे. मे बी मग त्याच्यामध्ये नंतर प्रेफरन्स विचारले जातील की तुम्हाला आता स्टाफ नर्स या पदासाठी एक्झाम सुटलेली आहे, बरोबर. तर आपण एक्झाम दिल्याच्या नंतर तुम्हाला नंतर दिसेल ना तिथं की वॅकन्सी कुठे आहे, DMAR मध्ये कुठे आहे, DHS मध्ये कुठे आहे, वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये जिथे स्टाफ नर्सची पदं आहेत वॅकंट, ओके, त्या भरती प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी आपल्याला जॉब मिळू शकतो. तर काय करा, तयारी चांगली करा, अभ्यास चांगला करा, DMARच्या सिलेबसप्रमाणे देखील अभ्यास करायला सुरुवात करा. फक्त असं स्पेसिफिक बघूया एक्झाम येऊ दे, जाहिरात येऊ दे, मग आपण अभ्यास करू, है ना, असं न करता काय करा, कन्सिस्टन्सी तुमची त्या ठिकाणी पाहिजे. कन्सिस्टन्सी नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी यश हे मिळणार नाही. तुम्ही आत्तापासूनच अभ्यास करत राहिला तर तुमचं सिलेक्शन हे 100% होणार म्हणजे होणार.